आज भारताचं जेवण आणि फूड इंडस्ट्री जग प्रसिद्ध आहे, पण आजही एक अशी छोटी इंडस्ट्री आहे जी की अनटॅप्ड आहे आणि बरेच एक्सपोर्टर्स त्याच्यात नाहीये आणि तुम्ही त्या इंडस्ट्रीमधून चांगला नफा कमवू शकतात। आज भारतातलं जेवण कोणाला नकोय? मग USA मधला व्यक्ती असू दे, UK मध्ये असू दे, रशिया असू दे, गल्फ असू दे का नेपाळ बांगलादेश असू दे, आज सगळ्या ठिकाणी इंडियन फूड लोकांना चवीने खातात आणि चांगले प्राइजेस मध्ये विकत घेतात तिथल्या रेस्टॉरंट मधनं। मग तुम्हाला माहिती आहे का, आज रेडी टू ईट इंडस्ट्री जी आहे किती मोठ्या प्रमाणात काम करते आणि सायलेंटली काम करते। अगदी टाटा, रिलायन्स असेल किंवा अडानी असेल, ह्यांचं पण आज एक सेगमेंट रेडी टू ईट भारतामध्ये आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये धुमाकूळ घालतंय। कारण की आज आपल्याकडे एवढ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत, आपल्याकडे एवढे पनीरचे प्रोडक्ट आहेत, राईसचे प्रोडक्ट आहेत, आज हे सगळे एक्सपोर्ट मध्ये जात आहेत रेडी टू ईट इंडस्ट्रीमध्ये। कारण की बाहेरच्या लोकांना एवढा वेळ नाहीये किंवा त्यांच्याकडे तेवढी अवेलेबिलिटी नाहीये की ते आपले मसाले झाले, भाज्या झाले, हे मार्केटमधनं ताजे सोर्सिंग करून बनवू शकतात, तेवढा त्यांच्याकडे वेळच नाहीये। आणि त्याचमुळे आज वर्किंग प्रोफेशनल असू द्या किंवा तिथला लोकल क्राउड असू द्या, हे जास्त करून प्रेफर करतात रेडी टू ईट इंडस्ट्री, जे भारतातनं प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जातात। मग तुमच्याकडे देखील आज हे प्रोडक्ट नसतील तर आज तुम्ही महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात मधनं हे प्रोडक्ट चांगल्या प्रकारे तुम्ही आज सोर्स करू शकतात। आज अनेक भाज्या असतील, अनेक खाण्यापिण्याचे रेसिपीज असतील, अनेक आपल्या भाज्यांचे डिहायड्रेटेड प्रोडक्ट असतील, हे सगळं तुम्ही रेडी टू ईट इंडस्ट्रीच्या अंतर्गत एक्सपोर्ट करून चांगला नफा कमवू शकतात। कमेंट मध्ये #EFT टाइप करा, तुम्हाला आपल्या टीम कडनं एक ब्लूप्रिंट पाठवण्यात येईल।